नमस्ते सर. हा नमस्ते मॅडम, बोला ना. हा, बालाजी बोलताय का? हा बालाजीच बोलतोय. हा सर, मला थोडी बिग बॉस बद्दल माहिती देता का? अहो विचारा ना मॅडम, तुम्हाला काय पाहिजे बिग बॉस बद्दल? अहो रोज बघतोय मी बिग बॉस. ओके, म्हणजे तुम्हाला बिग बॉस हे खूप आवडीनं पाहताय आणि आवडतं पण. आवडतंय म्हणून तर बघतोय ना मॅडम, आवडत नसलं ओके तर सर. कशाला बघितलं असतं. हा, बरोबर आहे ते पण. हम्म मग मला सांगा, बिग बॉस मध्ये सगळ्यात छान असं कोण खिलाडी आहे? खिलाडी हा का मॅडम? खिलाडी हा, म्हणलं तर एकदम सुपर खिलाडी सध्याला एकच माणूस आहे त्याच्यामध्ये, ते म्हणजे सूरज चव्हाण, बुक्की टिंगुळ, गोलीगर. बुक्की टिंगुळ, बरोबर. हा. सपोर्ट केलाच पाहिजे आपल्या माणसानं. सपोर्ट म्हणजे मॅडम सगळ्यात अगोदर मी ते काय असते वोटिंग नसती का? हा, सगळ्यात अगोदर मॅडम मी वोटिंग केली. अहो मॅडम मला एक सांगा, खेड्यापाड्यातला माणूस आहे, त्याला नाही तर कुणाला वोट करायचं आपण? बरोबर आहे. हा आणि मॅडम आणि सध्याला सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष जे आहे ना फक्त सूरज चव्हाणकडे आहे. आता तुमचा सपोर्ट कोणाला सांगा ना मॅडम, का आम्हालाच विचारता तुम्ही? नाही, माझा पण पूर्ण सगळा सपोर्ट माझा सूरज चव्हाणलाच आहे. हा तेच खूप छान म्हणलं. गरीब माणूस आहे. म्हणजे त्याचं जे बोलणं आहे एकदम स्वभाव त्याचा साधा भोळा स्वभाव आहे. त्याच्यामुळे मला त्याचे म्हणजे जे ते काम करतं ना बिग बॉस मध्ये हम्म, 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 हम्म. ते मला इतकं आवडतंय ना. त्याचं जे बोलणं आणि त्याचं हसणं जे आहे हा एकदम ते मॅडम. एकदम ते महाराष्ट्राला त्यांनी घेरून टाकलेलं आहे. हा म्हणजे आणि सगळे कसं त्याच्याकडे अट्रॅक्ट झालेत असे. कसं आहे मॅडम, गरीब घरातलं पोरग आहे, निर्मळ मनाचं पोरग आहे, असं काही नाही, मनात काही नसतंय त्याच्या, जे आहे ते तोंडावर बोलतोय बघा, ते बरोबर आहे का? अगदी. आणि रितेश सरांचं तर काही बोलूच नका. त्यांच्यावर एवढे फिदा झाले ते सूरज चव्हाणवर तर काही बोलूच नका. हा मग ते म्हणाले झापूक झुपूक झापूक झुपूक, झापूक डान्स बी झुपूक. एकदम खतरनाक आहेत मॅडम त्याची. स्टेप कशा नाही. बघा आपल्या खतरनाक. आणि मला एक गोष्ट सांगा, हा. ट्रॉफी कुणाला भेटेल? ट्रॉफी हाय का ही विचारायची गोष्ट का मॅडम? ट्रॉफी म्हणजे फक्त सूरज चव्हाणलाच भेटणार आणि ते निकी तांबुळीला पटकन बाहेर हाकायला पाहिजे हो मॅडम, उगा रिकामा तिला डोक्याला ताण काढलीच झालाय. पाहिजे. कारण ती नाही व्यवस्थित खेळत. कारण ती म्हणजे नाही का असं टॉर्चर केल्यासारखं ती करते असं. हम्म, 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 हम्म. हं. आणि दुसरं म्हणजे आपले डीपी दादा सुद्धा आहेच तिथे. डीपी दादा आहेत, छोटा पुढारी आहे. आपल्या महाराष्ट्राच्या लोकांनी ना मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे, बरोबर आहे का मॅडम? केला पाहिजे. अगदी बरोबर आहे बघा. आता छोटा पुढारी होते थोडं खाली वरी बोलण्यामध्ये जाते, पण थोडं घ्यायला नाही, पाहिजे नाही. लोकांनी समजून. समजून घ्यायला पाहिजे पण बोलायचं पण त्याला व्यवस्थित कळायला पाहिजे ना. आपण मोठ्यानं बोलतोय कसं बोलायला पाहिजे. हो ना, हो ना, होत असतात मॅडम चुका, घ्यायला पाहिजे समजून. मग आपल्या महाराष्ट्रात लोकांना, महाराष्ट्रीयन लोकांना नाही समजून घ्यायचं, कुणाला घ्यायचं आहे का नाही? त्या निकीचा तर स्वभाव अजिबात मला आवडतच नाहीये. तिला कुणी घेतली असेल बरं बिग बॉस मध्ये? आता काय माहिती कुणी घेतलंय मॅडम तिला. नाही, माझं तर वोट ना 100% पूर्णपणे सूरज चव्हाणलाच असणार आहे. हम्म, 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 ट्रॉफी हम्म. भेटणार तर सूरजलाच भेटणार. हो ना, हो ना, हो ना, हो ना, हो ना. हो, अख्ख्या अख्खा महाराष्ट्र सूरजला म्हणजे हे केलेलं आहे त्यांनी. हो ना, हो ना, हो ना, हो ना, हो ना. मनात घर करून टाकलेलं आहे सूरजनं. नाही नाही, सध्याला मॅडम महाराष्ट्रामध्ये सध्या ट्रेंडिंगला कोण असेल ना तर सूरज चव्हाण आहे सूरज मॅडम. चव्हाणच आहे. हो. हा आता ती तुम्ही प्रत्येकाला विचारात का मॅडम, कुणाला सपोर्ट आहे तुमचा, कुणाला सपोर्ट आहे, असं प्रत्येकाला विचारायला तुम्ही? हो, प्रत्येकाला. कारण माझं वोटिंग त्यांना आहे ना. कारण महाराष्ट्रात बघायचंय मला, की सूरजला किती वोटिंग जातेत. आपल्या हम्म, हम्म, महाराष्ट्रातले हम्म, हम्म. जे क्रिएटर आहेत. हा 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 हा. हां. मी त्या प्रत्येकाला कॉल करून विचारणार आहे, की तुमचं वोटिंग कुणाला आहे? माझं तर मॅडम विचारूच नका, माझं वोटिंग फक्त सूरज चव्हाणला आहे बघा, एकदम सूरज चव्हाण एकदा गच्चीत. बिग बॉस मधून बाहेर आला ना, हा. मी पहिल्यांदा सूरज चव्हाणला भेटायला जाणार आहे. अहो सगळं हो. महाराष्ट्र बघा ना हं. भेटायला जाईन त्याला. ते काय साधा प्लेअर राहिला का आता? एकदम खतरनाक विषय झाला महाराष्ट्राचा. एक्स-क्यू, वाय-क्यू, झेड-क्यू, बुक्की बोकीच टिंगूर. टेंगूळ. आणि मॅडम हां. काय झालं माहिती का? हं. ते काय म्हणते तुझी आयडी बघा ना इंस्टाग्रामची 7 का 8 लाखाला होती, डायरेक्ट 1.4 का 5 मिलियन मिलियन गेली ना. मिलियनवरच गेली. हो म्हणजे बघा महाराष्ट्रीयन लोक सध्याला सगळ्यात जास्त सपोर्ट करायला असतील नाही, नाही. कोणाला तर मला सूरज मला मला चव्हाणला. पण असंच वाटतं, रितेश सरांनी जे इकडचे जे गरीब क्रिएटर आहेत त्यांना आतमध्ये घेऊन, बिग बॉसमध्ये घेऊन खूप छान काम केलेलं आहे त्यांनी. मराठी माणूस हा पुढे गेलाच पाहिजे. नाही तर काय, खरं आहे ना ते. मग आपलं आहे का नाही तिथं काय बिग बॉसमध्ये एंट्री कधी जाणार आहे की नाही काय? हो काय आपल्यासारख्या गरीबाला कवा घ्यायचे हो बिग बॉस मध्ये. ओके. नाही, एक दिवस येईल की हो. खूपच छान असा. तुम्ही पण बिग बॉसमध्येच असाल. नाहीतर काय. हं. चालेल सर. खूप छान वाटलं. सूरजबद्दल मला थोडी माहिती दिली आणि तुम्ही. मॅडम कुणाला जरी तुम्ही फोन लावला तर सांगा लोकांना की वोटिंग फक्त सूरज चव्हाणला करा. सूरजला जाणार. हो. कारण सूरज 100% चव्हाणचं सर. कुणीच नाही हो सध्याला, कारण माणूस बी कसा दिलदार माणूस आहे, बरोबर आहे का? दिलदार माणूस आहे. हो. आधी सूरज एकदम सूरज साधा. चव्हाण झालं, डीपी झालं, आहे का नाही? हो, 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 हो. हम्म अगदी बरोबर बोललात. त्यांच्याशिवाय विषयच नाही सध्याला. ओके सर. थँक यू सर. धन्यवाद मॅडम, तुम्ही भारी विचारलं बरं का मॅडम.
कारण काय काय येतात आम्हाला फोन कोणाला वोटिंग येईन काय लय कसंही बोलत येत बघा आपल्याला ते पटतच नाही. नाही कारण मी पण बिग बॉस इतकं म्हणजे मनाने बघते ना, ते बाकी कुणाचंच मला त्यातले डायलॉग आहे ना आवडत नाही. ते बाकी अरबाज वगैरे हे ते आहेत दुसरे आणखीन. हा हा कुणाचंच नाही. पण सूरज चव्हाणचं ते शेवटचे डायलॉग जे असतात ना, हा 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 बुक्कीत बकेट टेंगुळ टेंगू अगं बयो. यक्यू आरती झेडक्यू बकेट टेंगू. खूपच छान आहे आणि तुमच्या बरोबर बी बोलल्याबद्दल म्हणजे बोलल्यामुळे मला पण खूप छान वाटलं. हा ना हा ना हा ना ओके, चालतं थँक्यू. चालतं चालतं हा मॅडम. हा हा बाय बाय.